भारत के सभी राज्यों की खबर SNS न्यूज चैनल पर, खबर जो आपको रखे सबसे आगे। नमस्कार, मैं विशाल पटेल, SNS टीवी में एक बार फिर से आपका स्वागत है। आइए रुक करते हैं कुछ खास खबरों की ओर और दिखाते हैं SNS टीवी की यह खास रिपोर्ट। बार्सी टाकली तालुका पिंजर गांव में ज्ञान प्रकाश कनिष्ठ विद्यालय में बार्सी टाकली तहसीलदार वजीरे साहब, नायब तहसीलदार नागेश्वर पिंजर, पुलिस थानेदार गंगाधर, दराड़े पिंजर के सरपंच संत गाड़के बाबा, आपदाकालीन पथक प्रमुख जी सदाफले, बंडू भाऊ, राउत पिंजर गांव के सेतु संचालक ज्ञान प्रकाश कनिष्ठ विद्यालय के सभी कर्मचारी इन्होंने भाग लिया। पिंजर के थानेदार दराड़े सरड़े सभी विद्यार्थियों को नए कानून के बारे में जानकारी दी और जीवन में कैसे सफल होना है इसके बारे में भी जानकारी दी। समाज सेवक महेश जी घनगांव, आत्म समिति के अध्यक्ष प्रमोद जी रोकड़े, पहाड़ी फाउंडेशन प्रमुख संगपाल वाहुर, वाघ आदर्श प्राध्यापक अमोल जी इंगोले, कॉलेज के सभी कर्मचारी, तलाटी श्री चौहाड़ सर, हल्देश्वर मंडल अधिकारी भराड़ी, तलाठी धामड़ीकर, पिंजर गांव के सरपंच पांडुरंग जी ठग शासन अपने घर पर उपक्रम आयोजन किया गया था। पिंजर इथं बार्शी टाकली येथील तहसीलदार साहेब, माननीय ठाणेदार साहेब इथं आलेले आहेत। आपण इथं जो उपक्रम झालेला आहे, इथं विद्यार्थी आलेले आहेत, अधिकारी आलेले आहेत। आपण यांचं बहुमत विचारून घेऊया। नमस्कार सर, आपण इथं आलेला आहात, नेमकं या प्रोग्रामचा उद्देश काय आहे, नेमकं काय सांगा। महाराष्ट्र शासनाने आणि महसूल विभागाने 1 ऑगस्ट आमचा जो महसूल दिन असतो, तर त्यानिमित्तानं 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्टपर्यंत महसूल पंधरवाडा आयोजित केलेला आहे। त्या महसूल पंधरवाड्यामध्ये दररोज आम्ही शेतकऱ्यांसाठी, विद्यार्थ्यांसाठी, नागरिकांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे जे कार्यक्रम शासनाने आखून दिलेले आहेत ते आम्ही करत आहोत। त्या अनुषंगानेच आज जे 7 ऑगस्ट आहे, तर आजच्या दिवशी युवा संवाद नावाचा कार्यक्रम हा आयोजित केलेला आहे। तर आज महसूल प्रशासनाच्या वतीनं ज्ञानप्रकाश विद्यालय पिंजर यांच्या सहकार्यानं व पिंजर येथील सेतू संचालक यांच्या सहकार्यानं, आमचे तलाठी मंडळ अधिकारी या सर्वांच्या सहकार्यानं जो आहे तो आज या विद्यालयामध्ये आम्ही विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामासाठी लागणारे जे विविध दाखले आहेत, जसे की जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमिनल, उत्पन्नाचे दाखले, एज, नॅशनॅलिटी, डोमाईस यांची आम्ही इथे वाटप केलेलं आहे। आणि या प्रमाणपत्रासाठी तर एक आपल्या बार्शी टाकली तालुक्यामध्ये कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून आमचे वजीर साहेब इथं आलेले आहेत। विशेषतः साहेबांनी दाखला सुद्धा दिलेला आहे। दाखल्याबद्दल काय आहे सर, तुम्ही इथं वाटप जे केलेलं आहे उत्पन्नाचे दाखले, तर स्वतः शाळेमध्ये येऊन तुम्ही वाटप केले? तर विद्यार्थ्यांची रिझल्ट लागल्यानंतर फार गडबड होते आणि त्यांना दाखले वेळेत मिळत नाहीत। त्या अनुषंगानेच आज जे आहे आम्ही ते शाळेतच येऊन विद्यार्थ्यांची कागदपत्रे जमा करून त्यांना इथेच घरपोच दाखला देण्याचं आहे ते आयोजन केलं होतं। आणि दाखल्यांसाठी जे विविध कागदपत्र लागतात त्याची सुद्धा या ठिकाणी माहिती दिलेली आहे। सर, या प्रोग्रामला महसूलचे अधिकारी आलेले आहेत, कर्मचारी आलेले आहेत, आमचे पिंजरचे कर्तव्यदक्ष अधिकारी ठाणेदार साहेब, दराळे साहेब आले, यांच्याशी बोलत सर। या माध्यमातून माननीय सरांनी पंधरवाड्याबाबत पूर्णपणे माहिती दिली। तसेच या फोरममध्ये मला पण सर्व विद्यार्थ्यांना सायबर सिक्युरिटीबद्दल त्यांच्याशी संवाद साधून सायबर क्राईमबाबत मी विद्यार्थ्यांशी संपर्क करून सायबर क्राईमबाबत सर्वांना मी माहिती दिलेली आहे या संदर्भात। नमस्कार सर, नमस्कार। रेड न्यूज, डॉक्टर संजय चव्हाण, अकोला।